हे आमचं असं झालं की एखाद्या भावाने पहिल्यांदा फटकारायचं आणि दुसऱ्या भावाने यायचं आणि त्याला चोंबाळायचं. झोपेत दगड टाकून सर्व शेतकऱ्यांच्या निराशा केलेली आहे. ज्याची जळती त्यालाच कळती, हे बाकीच्या लोकांना लक्षात येत नाही. यांना 5 पटीने शेतकऱ्यांना आम्ही पैसे देतो असं म्हणून जे तुम्ही बाहेर बोलता, लोकांना बराच गैरसमज होतो की या 5 पटीने म्हणजे शेतकऱ्यांना आलडाल नाही पाहिजे, पण त्यांना माहितच नाही हे 5 पट कसे आहेत. गोड बोलून आमचा काटा काढण्याचं काम आहे. आई म्हणजे मायबाप सरकार आहे आणि त्या सरकारनं ते आता पूर्ण केलं पाहिजे. कोण काय बोलल याची आता आम्ही परवा करायला तयार नाही. आणि काल सन्माननीय सर्व अधिकारी, त्यापैकी सन्माननीय आपले आमदार भाऊ यांच्या नेतृत्वाने काल हदगल साहेब आदी करून सर्व अधिकारी इथं उपस्थित झाले. आणि आम्हाला आशा वाटली की 100%च आमचं बहुतेक कागद घेऊन आले म्हणजे आमचं कामच पूर्णत्वाला केलं का काय असं वाटू लागलं. पण ते ह्या बिचाऱ्या अधिकाऱ्यांचा, सन्माननीय आमदाराचा, मला असं वाटतं की त्यांचं कर्तव्य त्यांनी काल केलेलं आहे. हे आमचं असं झालं की एखाद्या भावाने पहिल्यांदा फटकारायचं आणि दुसऱ्या भावाने यायचं आणि त्याला चोंबाळायचं. पण पहिल्या भावाने मारलं म्हणजे त्या चुका आहे, म्हणजे भलतं आमचं काही कल्याण केलं काल असत का काही प्रकार नाही. आमचे ओरिजिनल तळे कमान एरियामध्ये आमची जमीन आहे. स्वतः 2-2 हजार तिथं ओरिजिनल झाड आहेत, पाईपलाईन आहेत, बोर आहेत, गोठे आहेत, गाई आहे. हे प्रत्यक्ष दिसताना आता वकील सर आमचे सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला दिसलं कसं नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने तुम्ही झोपेत दगड टाकून सर्व शेतकऱ्यांच्या निराशा केलेली आहे. आणि एवढं असून सुद्धा गेल्या 50 दिवसापासून पुन्हा आम्ही खर्च करून इथं बसतो. बऱ्याच लोकांना असा गैरसमज होतो हे कीर्तनकार वगैरे सर्व यांना 50-50 दिवस काऊन वेठीस धरते. आम्हाला ते आज वाटतं हो, राजेश टिकेट नावाचे जे आंतरराष्ट्रीय आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांचं जे नेतृत्व करतात, बऱ्याच वेळेला मला असं वाटलं हे वेठीस का धरतात सरकारला, पण ते आज लक्षात आलं. कारण ज्याची जळती त्यालाच कळती, हे बाकीच्या लोकांना लक्षात येत नाही. आणि म्हणून महत्वाचा प्रश्न असा आहे की आमचं स्वतः वाटोळं करायचं काम इतर लोकांना तुम्ही भाषणामध्ये वेगळ्या पद्धतीचं यांना 5 पटीने शेतकऱ्यांना आम्ही पैसे देतो असं म्हणून जे तुम्ही बाहेर बोलता, लोकांना बराच गैरसमज होतो की या 5 पटीने म्हणजे शेतकऱ्यांना आलडाल नाही पाहिजे, पण त्यांना माहितच नाही हे 5 पट कसे आहेत. म्हणजे 1.5 लाख करायचं आणि त्याचं 5 पट करायचं, हे ते लोकांना सांगत नाही. अशी पद्धत तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढण्याचं काम आहे. मला असं वाटतं ते करण्याचं काम तुम्ही करू नका. आणि आम्ही जे तुम्हाला बोलतो, आणि बऱ्याच श्रोत्यांना सुद्धा कदाचित काहीतरी असं वाटत असेल, पण आता थोडा मी कीर्तनकार आहे. कीर्तनात सर गेल्याच्या नंतर बऱ्याच वेळेला आम्ही असं कीर्तन करतो. कीर्तन करत असताना आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हण अशी आहे की महिला एक तर वाती घेऊन येतात, म्हणजे कापूस वाती वाळायला, आणि नाही जमलं तर लेकरं घेऊन येत असतात. आता ज्या वेळेला ते लेकरं कीर्तनात आणले तर ते कीर्तनकाराला अपेक्षित नसतं, टाळकऱ्यांना अपेक्षित नसतो, पकवाजांना अपेक्षित नसतं, बाकीच्या श्रोत्यांना अपेक्षित नसतं. ज्यावेळेला ते मुलगा त्या कीर्तनाच्या आजूबाजूला धिंगाणा करतो, खेळतो आणि भूक लागली, मग तो कीर्तन आई ऐकत असते, तो मुलगा आरडतो, आक्रोश करतो. आता हे बरं कोणालाच वाटत नाही, पण भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. ज्या वेळेला हा मुलगा आरडतो तर तो सांगतो, आई मला कीर्तनाहून घेणं नाही, मला बाकी कोणाहून घेणं नाही, आता मला भूक लागलेली आहे, फक्त मला आता तुझ्या कुशीत येऊन तृप्ती करण्याची इच्छा आहे. तो बाकी कोणाचा पदर ओढत नाही. इतक्या महिलांमध्ये जसा आईचाच पदर ओढतो आणि बाकीच्यांची कोणाची पर्वा करत नाही. आम्ही सुद्धा आता आम्हाला आमची आणि आमच्या कुटुंबाची दीर्घकालीन पिढ्यानपिढ्या लागलेली भूक आहे. आणि ही भूक तृप्त करण्याचं काम आई म्हणजे मायबाप सरकार आहे, आणि त्या सरकारनं ते आता पूर्ण केलं पाहिजे. कोण काय बोलल याची आता आम्ही परवा करायला तयार नाही. कारण उद्ध्वस्त होण्याचं काम आता आमचं समोर 50 दिवस आम्ही वेडे नाहीत. हे पत्रकार जर असतील, वकील साहेब, आमचे सर्व शेतकरी, अरे वेगवेगळ्या पद्धतीचे एवढ्या अडचणीचे काम आहे ते बाजूला करून जर त्यांना यावा लागत असेल तर याचाच अर्थ हा संघर्ष आहे, कष्ट आहे. आम्ही आमचा हक्क, न्याय आणि स्वअस्तित्वाची लढाई आणि ती पूर्णत्वाला गेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हाच आमचा नारा आहे. जसं शतक आता सर म्हटले राठी सर की 50 झाले, शतकला नाही जमलं
तर मला असं वाटतं पुढची 5ची जी निवडणूक येईल तुमची त्यावेळेला का म्हणा पण आम्ही तुम्हाला आरडून सांगू की आम्हाला न्याय द्या, पण थांबणार नाही. एवढीच या मला असं वाटतं मायबाप सरकारला विनंती करतो. आणि वेळात वेळ होऊन जर तुम्ही फडणवीस साहेब इथं जर आलेच देवा भाऊ आमचे कदाचित येणार आहे असं आम्हाला कळलं की त्यांना आल्या आल्या आम्हाला भेट द्यावी आणि खरोखर तुम्ही आम्हाला न्याय द्यावा, एवढीच मायबाप सरकारांना कळकळीची विनंती.